महाराष्ट्रातील सर्वात गाजलेली लाडकी बहीण योजना बंद होणार का, याबद्दल महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे. उदय सामंत यांनी याबद्दल काही माहिती दिलेली आहे. हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना ही खूप लोकप्रिय आहे. याबद्दल महिलांमध्ये फार उत्सुकता दिसून येते. निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद होणार की सुरू राहणार, याबद्दल महिलांमध्ये संभ्रम आहे. लाडकी बहीण योजनेबाबत अनेक चर्चा सध्या सुरू असून याबद्दल महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे. उदय सामंत काय म्हणाले? यात सुप्रीम कोर्टाने लाडकी बहीण योजनेवर तोशेरे ओढल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे काय होणार याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे. अशातच लाडकी बहीण योजनेबद्दल उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाची माहिती दिली असून सूर्य चंद्र असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असं विधान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. विरोधकांकडून योजना बंद होणार असल्याचा महिलांमध्ये संभ्रम पसरवण्याचं काम सुरू असल्याचंही त्यांनी सांगितले. सुप्रीम कोर्टाने ओढले तोशेरे, लाडकी बहीण योजना आर्थिक भार महाराष्ट्राला किंवा सरकारला झेपत नाही व आता निवडणुका जिंकून झाल्या आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणीची गरज संपलेली आहे. हे तर कधीतरी होणारच होते, पण इतक्या लवकर होईल असे वाटले नव्हते. लोक आळशी बनले आहेत. लोक काम करायला तयार नाहीत. त्यांना फुकट राशन व महिन्याला पैसे मिळू लागले आहेत. त्यामुळे संपूर्ण समाजरचना बिघडली आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे परखडपणे सांगितले. महाराष्ट्रासह संपूर्ण देश कर्जाच्या ओझ्याखाली दडपून गेला आहे. भारताची अर्थव्यवस्था ही 205 कोटीच्या कर्जाखाली गुदमरून तडपते आहे. भारताचे कर्ज सतत वाढत आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यावर साधारण 6.5 लाख कोटीचे कर्ज आहे. अर्थसंकल्पानंतर लाडकी बहीण योजना बंद होणार. काही दिवसापूर्वी लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. लाडकी बहीण योजना ही आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही, तर आमच्या जगण्याचा आधार आहे, असं धुणी-भांडी करणाऱ्या महिलांनी सांगितले आहे. ही योजना कधीही बंद होणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.